पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस, शहरातील बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस, रस्त्यांना आलं तळ्याचं स्वरूप, पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. नंदुरबार शहरामध्ये आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यामुळे झाडं आणि विजेचे खांब कोसळण्याची भीती, तर काढणीला आलेल्या गहू, मका, कांदा, बाजरी आणि ज्वारी पिकांचं नुकसान. रायगडमध्ये जोरदार अवकाळी पाऊस, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर भागामध्ये अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वर्ध्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता, काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर अनेक घरांची पडझड. अवकाळी पावसाचा टोमॅटो पिकाला फटका, अचानक झालेल्या पावसानं टोमॅटो पीक उद्ध्वस्त. सातारामधल्या शेतकऱ्याच्या 1 एकरवरील टोमॅटोचं पूर्णपणे नुकसान, त्यामुळे टोमॅटो उकिरड्यावर फेकण्याची वेळ. मराठवाड्यामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 122 गावातील 5409 शेतकऱ्यांना फटका, 3261 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान, तर सर्वाधिक 2665 हेक्टरवरील नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाल्याची माहिती. बीडमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फळबागांना फटका, आंब्यासह डाळिंब, मोसंबी बागेला हवामान बदलाचा फटका, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांमधून पंचनाम्याची मागणी. धाराशिवला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा, कळंब, वाशी, धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यामध्ये रात्रीपासून अवकाळी पावसाचं थैमान, टोमॅटोची शेती जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळीचा तडाखा, वादळी वारा आणि गारपिटीमुळे आंब्याला मोठा फटका. कोल्हापुरात अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान, फळभाज्या, पालेभाज्यांसह कलिंगडाचंही नुकसान. नागपूर जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसानं झोडपलं, सलग 2 तास झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांचं मोठं नुकसान. भंडाऱ्यात अवकाळी पावसाचा कापणीला आलेल्या गव्हासह आंब्याला जबर फटका, गहू काळवंडण्याची भीती, शेतकरी चिंतेत, वादळी वाऱ्याचा मका, आंबा आणि फळबागायतदारांनाही फटका. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचं नुकसान, रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुकमध्ये बिजवाई कांद्याचं नुकसान, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. धुळ्याच्या सिंदखेडा आणि साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं नुकसान. जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा, मका, बाजरी, गहू, केळी आणि फळबागा सर्वाधिक बाधित, तर धरणगाव तालुक्यामध्ये काढणीला आलेला मका भुईसपाट, शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी. रत्नागिरीत शहरवासियांना यंदा मे महिन्यामध्ये पाणी टंचाई भासणार नाही, कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये मुबलक पाणीसाठा. नगर परिषदेच्या पाणी सभापतींनी धरणावरून जाण्याचा पाण्याचा घेतला आढावा. गोंदिया शहरवासियांची तहान भागवणार सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरण. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वैनगंगा नदीची पाण्याची पातळी खालावली. पुजारी टोला धरणाचं पाणी वैनगंगा नदीमध्ये सोडणार, जलजीवन प्राधिकरणाची उपाययोजना. वसई विरारमध्ये सूर्या योजनेचा पाणीपुरवठा 7 दिवस बंद, MMRDA कडून तांत्रिक कामांसाठी पुरवठा बंद. 4 एप्रिलला विरार, 5 एप्रिलला नालासोपारा, 6 एप्रिलला नवघर वसई, 7 ते 10 एप्रिल दरम्यान पुन्हा त्याच भागामध्ये टप्प्याटप्प्यानं पाणीपुरवठा बंद. लाडकी बहीण योजनेतील पडताळणीमध्ये 71 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र. 20 महिने 71 लाख अपात्र लाडक्या बहिणी घेत होत्या लाभ. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं गमावले 21,000 कोटी रुपये. मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी वापरली जाणारी तब्बल 10,000 DG ॲप कार्ड गायब. अभ्यागतांनी कार्ड परत न केल्याची धक्कादायक माहिती समोर. आता जुने कार्ड दिलं तरच यापुढे मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जाणार. मुख्यद्वारावर रिकव्हरी बॉक्स सक्तीचा. ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी घेतली अमित शहांची भेट. जनगणनेमध्ये भटके, विमुक्त आणि आदिवासी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याची अमित शहांना विनंती. नेते मंडळी उपलब्ध नसल्यामुळे मुंबईतील 2 मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण पुन्हा लांबणीवर. शुक्रवारऐवजी आता सोमवारी होण्याची शक्यता. मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते
काशीगाव आणि मेट्रो 2B मंडाळा ते डायमंड गार्डन टप्प्याचा समावेश, दोन्ही मार्गिकांना आधीच मोठा विलंब. परभणी जिल्हा परिषदेतील 4 सभापतींची निवड प्रक्रिया, 2 सभापतींची बिनविरोध निवड. भाजपच्या ऐश्वर्य चव्हाण महिला आणि बालविकास तर पार्वती मुंडे यांची समाज कल्याण सभापती म्हणून बिनविरोध निवड. मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये विद्यापीठाचा 4था दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न. विधी शिक्षणातील आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा हा अत्यंत अभिमानाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमधील दुर्गंधी रोखण्यासाठी ऑटोमॅटिक टार्पिंग मशीन यंत्रणा कार्यान्वित. कोट्यवधी रुपये खर्च करून आता दुसरी मशीन लावण्याचा प्रयत्न, मात्र दुर्गंधी कमी न झाल्याचा परिसरातल्या लोकांचा दावा. सोलापूरमध्ये माढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरण. अंजनगाव खेलोबा इथं संचारबंदी लागली. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर रात्री गावामध्ये झाली होती दगडफेक, तर पुतळा बसवलेल्या जागेवरून सुरू आहे वाद. जमावबंदी असूनही अंजनगाव खेलोबामध्ये 2 समाज आमने सामने. गावाला पोलीस छावणीचं स्वरूप, अजूनही तोडगा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तडा. सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबामध्ये तणाव निवळला. गावाला पोलीस छावणीचं स्वरूप, महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 समाजात मोठी तेढ. अंजनगाव खेलोबाकडे निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पंढरपूरजवळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. गावातल्या वादावर तोडगा निघत असताना वाद चिघळू नये म्हणून प्रशासनाचं पाऊल. सोलापूरच्या माढेतील अंजनगाव खेलोबामध्ये धनगर समाज आक्रमक. पुतळ्यासमोर उतरून शेकडो धनगर बांधवांचं रास्ता रोको आंदोलन. किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळी असलेलं अनधिकृत बोर्ड हटवलं. रायगडचे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी हटवला बोर्ड. शांतता राखा असं परिसरात लावण्यात आलं होतं बोर्ड. शिवप्रेमींनी केली होती तक्रार. तुळजापूरमध्ये पोलीस आणि भाविकांमध्ये वाद. गाडी पार्किंगला लावण्याच्या कारणावरून डीवायएसपी निलेश देशमुख आणि भाविकांमध्ये शाब्दिक वाद. महिलांना मारहाण केल्याचा भाविकांचा आरोप. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश. काजळी शेतकरी सहकारी सोसायटी गैरव्यवहार प्रकरणी 7 संचालकांवर गुन्हा दाखल. तत्कालीन सहाय्यक निबंधक अजय गुजराती निलंबित. मुंबईच्या मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 6 जणांपैकी 3घांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. 14 फेब्रुवारीला वडाळा कासारवडवली मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा झाला होता मृत्यू, तर काही जण जखमी झाले होते. ठाण्यातील मुंब्रा बायपास परिसरामध्ये गोळीबार झाल्याची घटना. एकाचा मृत्यू, 2 जखमी. 5 राऊंड फायर झाल्याचं तपासात उघड. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना. बारामतीमध्ये पतीनं पत्नीची केली होती हत्या. देवदर्शनासाठी नेण्याच्या बहाण्यानं गाणगापूरमध्ये नेऊन विवाहितेची केली होती हत्या. या प्रकरणी पतीवर मुलीच्या पालकाचे गंभीर आरोप. कठोर कारवाईची मागणी. अकोला शहरातील जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या चौपाटीवर रात्री जोरदार राडा. मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट समोरील फेरीवाल्यासोबत ग्राहकाचा वाद. ग्राहकांकडून दगडफेक आणि चाकू दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न. अमरावतीमध्ये सिलेंडर आणण्यासाठी जाताना एका तरुणाचा मृत्यू. निर्माणाधीन उड्डाण पुलाचा लोखंडी तराफा कोसळून तरुणाचा मृत्यू. लोखंडी तराफा डोक्यावर पडल्यामुळे तरुणाच्या डोक्याला मार. भंडाऱ्याच्या उमरझरीमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. नागपूरमध्ये खासगी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. 28 मार्चला वाघानं या महिलेवर केला आहे. पिंपरी चिंचवडमधील आयटी हब या ठिकाणी हिंजवडीमध्ये 27 लाखांचं एमडी ड्रग जप्त. वाकड परिसरामध्ये सापळा रचून कारवाई. मुंबईच्या साथीदारासह 2 अटकेत. सोलापूरमधील गड्डी वस्तीमधील 51 फुटी हनुमान मूर्तीला जयंतीनिमित्त दुग्धाभिषेक. मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेनं साकारलेली मूर्ती. क्रेनच्या सहाय्यानं भक्तांकडून अभिषेक करण्यात आला. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमानाचा रथ ओढण्याचा महिलांना मान. ब्रिटिश काळापासून सुरू असलेली परंपरा कायम. 1929 पासूनची परंपरा आजही सुरू.
नागपूरमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह. रामनगर चौकातील हनुमान मंदिरामध्ये फळांची विशेष सजावट. अननस, ऊस आणि आंब्याची मंदिराला आकर्षक सजावट. सजावटीसाठी वापरलेल्या ऊसाचा ताजा रस भाविकांमध्ये वाटप करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये उत्साह. 125 किलो बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेमध्ये तरुणांचा सहभाग. जय बजरंगबलीच्या घोषणांनी परिसर गणाल. वेंगुर्ल्यामधील आरवलीमध्ये साकारलं हनुमानाचं वाळू शिल्प. हनुमान जयंतीनिमित्त सिंधुदुर्गमध्ये साकारलं वाळू शिल्प. राघव चड्डांना राज्यसभेच्या आम आदमी पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवल्याची माहिती. राज्यसभा सचिवालयाला आम आदमी पार्टीचं पत्र. राघव चड्डांना पक्षनेता म्हणून बोलण्याची संधी देऊ नये असं आपचं पत्र. राजा रवी वर्मांच्या पेंटिंगची 167 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी. भारतीय कलाक्षेत्रामध्ये पेंटिंग विक्रीचा नवा विक्रम. मकबूल फिदा हुसेन यांच्या पेंटिंगचा 118 कोटींचा विक्रम मोडला. कॅनव्हासवर काढलेलं ऑइल पेंटिंग यशोदा आणि कृष्णाचं. इंडोनेशियामध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. सुनामीचाही इशारा. भूकंपाचा केंद्रबिंदू मलाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये होता. नासाच्या अवकाश मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण. 50 वर्षांनंतर चंद्राकडे वळली मानवाची पावलं. आर्टेमिस 2 अवकाशामध्ये झेपावलं.